नमस्कार. तर मी आज परत एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे. आपली भरली भेंडी. मी इथे स्वच्छ अशी भेंडी धुवून घेतली आहे आणि त्यावरील ही बोंड मी आता इथे काढून घेते आहे. ही बोंड काढलेली भेंडी आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने चिरा देऊन कापून घ्यायची आहे. तर ती मी कशाप्रकारे कापली इथे तुम्ही बघू शकता. व्यवस्थित अशी स्वच्छ धुतलेली भेंडीमधून चिरा देऊन आपण घेतो आहे, जेणेकरून आपण मसाला आतमध्येपर्यंत भरू शकू आणि ही खूप चविष्ट लागते, चिकटही होत नाही. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारच्या विशिष्ट अशा चिरा देते आणि मोठी थोडीशी भेंडी आहे. त्यानंतर आपण मसाल्यासाठी इथे शेंगदाणे घेतले आहेत वाटीभर आणि आता आपण हे कढईमध्ये टाकूयात, थोडेसे भाजून घेऊयात. त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तीळ, आपले भाजलेले शेंगदाणे टाकून घेते आहे. आता त्यावर आपण थोडंसं चमचाभर जिरं टाकूयात, हळद टाकूयात, लाल तिखट मिरची पावडर टाकूयात, थोडीशी धना पावडर टाकून घेऊयात आणि थोडंसं मीठ टाकून घेऊयात चवीनुसार. त्यानंतर हे वाटण आपण मिक्सरला दळून घेऊयात आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कसं दळून घेतलं आहे ते. आता हे वाटण आपल्याला भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे. तर हे वाटण अशा प्रकारे तुम्ही भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडे ते वाटण व्यवस्थित भरलं जातं आणि मोठ्या चिरा असलेली मोठी भेंडी असेल तर वाटण व्यवस्थित भरूनही जातं आणि भेंडी चिकटही होत नाही. तर मग हे वाटण भरून झाल्यानंतर मी इकडे गॅसवर तवा ठेवला आहे. आता त्या तव्यावर आपण तेल सोडूयात आणि तवा तापला की आपण लगेच त्यावर भेंडी टाकून घेऊयात. तर बघू शकता मी अशी इथे एक एक भेंडी ठेवून घेते, जेणेकरून त्या एकमेकींना चिटकून चिकट होणार नाहीत आणि आपल्याला ह्या भेंड्या थोड्याशा वाफवून घ्यायच्यात, कारण की ह्या भेंड्या साईजने थोड्या मोठ्या आहेत, ज्या शिजायला पटकन शिजतील, जेणेकरून आपल्याला जास्त वेळही लागणार नाही. आता तुम्ही पाहू शकता ह्या कशा प्रकारे मी वाफवून घेतल्या आहेत. एका बाजूने व्यवस्थित अशा क्रिस्पी झाल्यात आणि आता आपण ह्या पलटी करून घेऊयात, जेणेकरून दुसरी बाजूही आपली व्यवस्थित भाजली जाईल. आणि ह्या अशा प्रकारे भरली भेंडी किंवा मसाला भेंडी तयार झाली आहे. धन्यवाद.